कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, आता तू सांग मला, काय चुकलं माझं? भाना आम्हाला काय शिकवलंय? काय समजांना मदत करायची, आणि मी तेच केलं। आता मला काय माहिती असं काहीतरी होईल म्हणून, आणि माझ्यामुळे समधी गडबड झाली। आई, आई मला माफ कर, यापुढे नीट काळजी घे। ते पुढचं पुढं बघू, पण मला सांग, या घरातनं तू बाहेर पडलीसच का? मी काय सांगून गेलो होतो की इथनं हलायचं नाही म्हणून? मग कुणाला विचारून बाहेर पडली? कुणाला तू रे, हा? तुला काय सांगितलं होतं मी? लक्ष ठेव, अक्कल पाहिजे ना तुला। हा, यात गणूची काय बी चूक नाहीये। मला मार, मला मार, मार, मला मार। सोड। गणू अडवत होता र मला, मीच त्याला फसून घराबाहेर यायला भाग पाडलं। मला फक्त पार्टी बघायची होती र। तुला लाज वाटल, तुला त्रास होईल असं काय बी करायचं नव्हतं मला शपथ। तू खरंच बाहेर पार्टी झाल्यावर ना लगेच मी घरला परत येणार होते, पण देवी आईचं पदर। पण पारू, पदर कुठं पेटला होता? आम्हाला तर काहीच दिसलं नाही। म्हणजे त्यांचा पदर पेटायची वाट बघायला पाहिजे होती मी बा। तो पेटायच्या आतच मी तिथनं पळाल्यानं हे समजा घडलं बा। जर देवी आईंचा पदर पेटला असता ना, त्यांना काही झालं असतं तर बा त्या यायला काय झालं माझं मलाच नाही कळलं। देवी आईचा पदर जळून त्यांना काहीतरी होईल विचार माझ्या डोक्यात आला, आणि कसलाच विचार न करता मी पळत गेले पा। मला जर का हे सिद्धच करायचं असेल ना, तर माझ्यावर विश्वास ठेवण्याशिवाय ना माझ्या डोळ्यातल्या ह्या पाण्याशिवाय दुसरं काय बी नाही बघ माझ्याकडं। तू सांग ना, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? ते पेंटिंग माझ्यासाठी किती महत्वाचं होतं, आणि त्या मुलीने एका क्षणात। पहिलं शांत हो, पण इतकं चिडण्यासारखं काही घडलंय असं नाही वाटत। असं तुला वाटतंय श्रीकांत, पण ते पेंटिंग बनवण्यासाठी तू किती मेहनत घेतली असशील ह्याची कल्पना आहे मला। अख्ख्या पार्टीचा विचका झाला, आपले सगळे गेस्ट काहीही न खाता घरी गेलेत। असं कधी झालंय किर्लोस्करांकडे? असं नाही झालं, पण आपल्या आयुष्यात कधी कधी अनपेक्षित घटना घडू शकतात ना, कारण सगळंच काही आपल्या हातात नसतं। हा नियम अहिल्या किर्लोस्करला लागू होत नाही। इतक्या वर्षांची शिस्त, नियम असं कुणीही येतं एका क्षणात जुगारून टाकतं। म्हणजे पहिला ऍक्सिडेंट हा ऍक्सिडेंट असतो, आणि मला खरंच असं वाटत नाही की त्या मुलीने मुद्दाम काही केलं असेल म्हणून। ती मुलगी म्हणतीये त्याप्रमाणे खरंच जर का तुझा पदर पेटू नये म्हणून तिने हे केलं असेल तर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? माज बघितलं का? माज आपली नोकरी सोडायला निघालाय। आपली, ज्या घराने एवढा मान दिला त्या घरची नोकरी सोडायला निघालाय। हा
नाही, सोडणारच म्हणा. आता घर नावावर झालं ना, हेतू साध्य झाला. मॅडम, या घरानं मला लय दिलं, अगदी घरच्या सारखा मान दिला. तुम्ही तर भावाचा दर्जा दिला. तो आपल्या सख्या माणसांना जे मिळणार नाही ते तुम्ही सगळं मला मिळवून दिलत. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्याबद्दल, या घराबद्दल कायम चांगलं चिंतत राहीन. तुम्हाला 56 मारुती मिळतील, पण तुमच्यासारखी मालकीन मला नाही मिळायची. तुमच्या घरात नोकर म्हणून यायला सुद्धा भाग्य लागत, पण आज ते भाग्य सुद्धा संपलो. एक नोकर आणि एक बाप, यांच्यात बाप जिंकला. खर तर मी माझ्या लेकरांशिवाय नाही राहू शकत. नाही राहू शकत. बाप म्हणून माझी जबाबदारी आहे ना, मी नाही टाळू शकत. माझा नाईलाज आहे. काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं मला माफ करा. द्या इकडे. अरे बापरे, घराचे पेपर पण दिलेत का? छान. सावी, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.